गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी ना मस्त असं आत्याने मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो. खूप छान असा सूर्योदय झाला होता. त्याच्यानंतर आलो शेतातच बसून थोड्याशा गप्पा मारल्या आणि मग घरी आलो. आज काय संडे होता त्याच्यामुळे थोडंसं निवांतच होतं. रोजपेक्षा टिफिनची काही गडबड नव्हती. आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाकाला लागली. आज काय मग भाजीमध्ये बनवले होते छोलेची भाजी, जे आपले घरचे छोले असतात ना त्याचे. पण काही गडबड असल्यामुळे मी काही रेसिपी शूट केली नाही आणि नवीन कढईचं उद्घाटन केलं. आणि आपल्याला ना किचनमध्ये कोणतंही नवीन भांडं असू दे ते कधी एकदा वापरतो असं होतं आणि स्वयंपाकाचा काही जास्तच आपल्याला उत्साह येतो, हो की नाही. माझंही काहीसं असंच झालं होतं. मग इकडं मी चपाती बनवायला घेतले, आत्ती इकडं कुकर लावायला लागल्या होत्या. थोडीशी धावपळ सुरू होती त्याच्यामुळे. आणि मला तुम्हाला हे बोलायचं होतं, काल जो मी करवा चौथचा व्लॉग अपलोड केला होता त्याला खूप छान छान कमेंट्स आल्या, पण मिनी व्लॉगला खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स आल्या होत्या. आणि आपल्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ असेल की ज्याला निगेटिव्ह कमेंट्स आल्या होत्या. पण मला हेच कळत नाही, म्हणजे तुमच्या कमेंट्स अशा होत्या की नॉर्थकडच्या साईडचे लोक आपले सण करतात का, वटपौर्णिमा, हरतालिका वगैरे, मग का तुम्हीच का करता करवा चौथ, मराठी संस्कृती म्हणूनच पाठीमागं पडत चालली आहे, व्ह्यूजसाठी आता काही पण करणार का, असं बरंच काही चाललं होतं कॉन्टेंटसाठी वगैरे. मग सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं ना तर कॉन्टेंटची मला कमी नाही आणि व्ह्यूजसाठी करायचा प्रश्नच येत नाही. कारण आत्ता ह्या 1-2 वर्षात आपण व्हिडिओ तर टाकतो. मी गेली 10 वर्ष करवा चौथचं व्रत करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर मी करवा चौथचं व्रत काय टी व्ही सिरियलमध्ये बघून किंवा फॅशनसाठी मी करत नाही. आणि फॅशनसाठी म्हणून माणूस किंवा व्ह्यूजसाठी म्हणून 15-15 तास बिना अन्न पाण्याचा उपाशी राहत नाही, एवढं लक्षात असू द्या. आणि महत्त्वाचं सांगायचं तर माझ्या मावशींना गेली 25 वर्ष देहरादूनमध्ये राहतात, तर मी सुद्धा त्यांच्याकडे होते. त्याच्यामुळे तिकडचं कल्चर मी बघत आले. लहानपणापासून त्यांना त्या गोष्टी करताना मी पाहिले ना, त्याच्यामुळे आपल्याकडचे सण करताना कसं आपल्याला उत्साह असतो, तसंच मला करवा चौथ आल्यानंतर सुद्धा वाटतं. वटपौर्णिमा असो, हरतालिका असो, मी तेवढ्या श्रद्धेने करते, तेवढाच करवा चौथसुद्धा मी त्या श्रद्धेने करते. शेवटी काय उपवास करण्याच्या पाठीमागची ना भावना जास्त महत्त्वाची असते. आणि बाकी काय बोलायला आपण पुढच्याला बोलून जातो, पण त्याच्या मनाला लागतं ह्याचा पण आपण विचार करावा ना. आणि कुणाच्याही श्रद्धेचा अपमान करू नये असं मला वाटतं. बाकी ज्याची त्याची मर्जी. मी व्हिडिओमध्ये दाखवते, मी काही तुम्हाला करा म्हणत नाही आहे, तुम्ही किंवा ही प्रथा चालू करा म्हणत नाही. मी माझं रेग्युलर आणि डेली जे जीवन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.